एकेकाळी जगभरात कोरोना नावाच्या विषाणूने भीतीचं सावट निर्माण केलं होतं. लोक घरात बंद झाले होते, रस्ते ओस पडले होते आणि प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न होता, आता पुढे काय? पण आता पुन्हा एकदा जगभरात एका नव्या धोकादायक विषाणूची चर्चा सुरू झाली आहे. नाव आहे इबोला. आफ्रिकेतील काही देशांमध्ये या व्हायरसने पुन्हा डोकं वर काढलं आहे आणि जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने याला गंभीर धोका घोषित केला आहे. सोशल मीडियावर अनेक अफवा, भीतीदायक व्हिडिओ आणि धक्कादायक दावे व्हायरल होत आहेत. काही लोक म्हणतायत हा पुढचा कोरोना ठरू शकतो, तर काही जण म्हणतायत की हा व्हायरस आधीपेक्षाही जास्त घातक आहे. पण नेमकं सत्य काय आहे? इबोला म्हणजे काय? तो कसा पसरतो आणि त्याची सुरुवात कुठून झाली? WHO काय सांगतात? भारतात त्याचा धोका आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इबोलाची सुरुवातीपासून आत्तापर्यंतची संपूर्ण कहाणी समजून घेणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहता अनफिल्टर्ड महाराष्ट्र. इबोला व्हायरसची पहिली नोंद 1976 मध्ये आफ्रिकेतील 2 देशांमध्ये झाली होती. त्यावेळी काँगो आणि सुदानमध्ये अचानक अनेक लोकांना तीव्र ताप, अशक्तपणा आणि रक्तस्रावाची लक्षणं दिसू लागली. काही दिवसातच अनेकांचा मृत्यू होऊ लागला. डॉक्टर आणि वैज्ञानिक सुरुवातीला गोंधळले होते, कारण हा कोणता आजार आहे हे कुणाला समजत नव्हतं. संशोधन केल्यानंतर एका नव्या विषाणूचा शोध लागला आणि काँगोतील इबोवा रिव्हर जवळ हा विषाणू सापडल्यामुळे त्याला इबोला व्हायरस असं नाव देण्यात आलं. त्या काळात आरोग्य सुविधा अत्यंत कमी होत्या आणि त्यामुळे हजारो लोकांचा जीव गेला. तेव्हापासून इबोलाचे अनेक उद्रेक आफ्रिकेतील वेळोवेळी होत राहिले. पण 2014 मध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली. 2014 मध्ये पश्चिम आफ्रिकेतील इतिहासातील सर्वात मोठा इबोला उद्रेक झाला. गिनी, लायबेरिया आणि सिएरा लिओन या देशांमध्ये लाखो लोक भीतीमध्ये जगत होते. हजारो लोक संक्रमित झाले आणि हजारोंचा मृत्यू झाला. रुग्णालयांमध्ये बेड नव्हते, डॉक्टरांकडे सुरक्षा साधनं नव्हती आणि मृतदेह रस्त्यावर पडलेले दिसत होते. WHO ने त्या काळात जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. जगभरात विमानतळांवर तपासणी सुरू झाली. आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवू जाऊ लागलं आणि काही लोकांच्या मनात भीती निर्माण झाली की हा व्हायरस जगभर पसरेल का? त्या काळात सोशल मीडियावर इबोलाचे फोटो आणि व्हिडिओ पाहून लोक घाबरून गेले होते, कारण या आजारात काही रुग्णांच्या शरीरातून रक्तस्राव होताना दिसत होता. पण आता 2026 मध्ये पुन्हा एकदा इबोलाची चर्चा सुरू झाली आहे. आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि उजेंडामध्ये इबोलाच्या नव्या प्रकारचा उद्रेक झाला आहे आणि यावेळी बंडीबायगो स्ट्रेन नावाचा प्रकार आढळला आहे. वैज्ञानिकांच्या मते हा प्रकार अधिक धोकादायक मानला जातो, कारण यासाठी पूर्णपणे प्रभावी लस उपलब्ध नाही. WHO ने या परिस्थितीला गंभीर मानलं असून पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न म्हणजेच आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. WHOच्या म्हणण्यानुसार आफ्रिकेतील परिस्थिती चिंताजनक आहे, पण सध्या जागतिक स्तरावर धोका कमी आहे. मात्र परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्याची गरज आहे. आता प्रश्न येतो की इबोला व्हायरस नेमका असतो तरी काय? हा एक विषाणूजन्य रोग आहे जो मानवी शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम करतो. हा व्हायरस शरीरात प्रवेश केल्यानंतर रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि अनेक अवयवांचं काम बिघडवतो. काही रुग्णांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडते आणि शरीरातून रक्तस्राव सुरू होऊ शकतो. म्हणून याला हेमोरॅजिक फीवर असंही म्हणलं जातं. या आजाराचा मृत्यूदर खूप जास्त असतो. काही प्रकारांमध्ये 50% जास्त रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. काही जुन्या उद्रेकांमध्ये तर मृत्यूदर 90% गेला होता. लोकांच्या मनातला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे हा व्हायरस पसरतो कसा? कोविड सारखा तो हवेतून पसरतो का? याचं उत्तर आहे नाही. इबोला हा कोविड सारखा नसून हवेतून पसरणारा आजार नाही. तो संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून द्रवांमधून पसरतो. उदाहरणार्थ रक्त, उलटी, लघवी, घाम, लाळ, वीर्य किंवा संक्रमित व्यक्तीच्या शरीराला स्पर्श केल्याने संसर्ग होऊ शकतो. संक्रमित व्यक्तीचे कपडे, बेडशीट किंवा सुई यांच्यामुळे हा व्हायरस पसरू शकतो. विशेष म्हणजे मृत व्यक्तीच्या शरीरालाही स्पर्श केल्याने संसर्ग होऊ शकतो आणि आफ्रिकेतील अनेक ठिकाणी पारंपरिक अंत्यसंस्कारांमुळे हा आजार मोठ्या प्रमाणात पसरला होता. इबोलाची सुरुवातीची लक्षणं सामान्य तापासारखी असतात आणि त्यामुळे सुरुवातीला तो ओळखणं अवघड जातं. अचानक ताप येणं, अंगदुखी, अशक्तपणा, डोकेदुखी, घशात दुखणं अशी लक्षणं दिसतात. पण काही दिवसांनी परिस्थिती गंभीर होऊ लागते. रुग्णाला उलट्या होतात, जुलाब सुरू होतात, पोटदुखी होते, त्वचेवर पुरळ येतात आणि शरीरातील अवयव निकामी होऊ लागतात. काही रुग्णांच्या डोळ्यातून, हिरड्यातून किंवा नाकातून रक्त येऊ लागतं. म्हणूनच लोक या आजाराला अत्यंत भीतीदायक मानतात. आता अनेकांना प्रश्न पडतो की हा व्हायरस प्राण्यांमधून येतो का?
वैज्ञानिकांच्या मते फळं खाणाऱ्या वटवाघळांना इबोलाचा नैसर्गिक स्रोत मानलं जातं. आफ्रिकेतील जंगलांमध्ये काही जंगली प्राण्यांच्या संपर्कातून हा व्हायरस माणसांमध्ये आला असावा असा अंदाज आहे. संक्रमित प्राण्यांचं मांस खाल्ल्यानंतर किंवा त्यांच्या रक्ताच्या संपर्कात आल्यानंतर काही लोकांना संसर्ग झाला होता. म्हणूनच WHOने जंगली प्राण्यांच्या मांसांबाबत विशेष सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. आता प्रश्न आहे की हा व्हायरस भारतात आला आहे का? सध्या भारतात इबोलाचा एकही पुष्टी झालेला रुग्ण आढळलेला नाही, पण भारत सरकारने खबरदारी वाढवली आहे. आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळांवर तपासणी केली जात आहे. ताप, उलटी किंवा संशयास्पद लक्षणं असलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवलं जात आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. कोविड नंतर भारताने आरोग्य तपासणी आणि निगराणी व्यवस्था मजबूत केली असल्यामुळे तज्ज्ञांच्या मते भारतात मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता कमी आहे. पण लोकांना भीती वाटते, कारण कोरोना काळातील आठवणी अजूनही ताज्या आहेत. सोशल मीडियावर अनेक जण म्हणतायत की पुन्हा लॉकडाऊन येणार का, किंवा हा पुढच्या महामारीचा विषाणू आहे का? WHOने मात्र स्पष्ट केलं आहे की इबोला आणि कोविडमध्ये खूप फरक आहे. कोविड हवेतून वेगाने पसरत होता, पण इबोला थेट संपर्काशिवाय पसरत नाही. त्यामुळे त्याचा जागतिक स्तरावर वेगाने प्रसार होण्याची शक्यता कमी असते. मात्र जिथे आरोग्य सुविधा कमी आहेत तिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. इबोलासाठी सध्या काही लसी उपलब्ध आहेत, पण त्या सर्व प्रकारांवर प्रभावी नाहीत. सध्याच्या बंडीबायगो स्ट्रेनसाठी अजून पूर्णपणे मान्यताप्राप्त लस उपलब्ध नाहीत. वैज्ञानिक आणि WHO सतत संशोधन करत आहे. काही अँटीव्हायरल औषधांच्या चाचण्या सुरू आहेत, पण सर्वात मोठं शस्त्र म्हणजे वेळेत निदान आणि संक्रमित व्यक्तीला वेगळं ठेवणं. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी विशेष सुरक्षा पोशाख वापरतात, कारण संक्रमित व्यक्तीच्या शरीरातील द्रवांमधून संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आफ्रिकेतील अनेक भागांमध्ये इबोलाचा मुकाबला करणं कठीण जातं, कारण तिथे आरोग्य सुविधा कमी आहेत. काही गावांमध्ये रुग्णालयच नाहीत, डॉक्टरांची कमतरता आहे आणि लोकांमध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहे. काही लोक आजार लपवतात, काही जण हॉस्पिटलमध्ये जाण्यास घाबरतात आणि त्यामुळे व्हायरस आणखी पसरतो. WHO आणि अनेक आंतरराष्ट्रीय संस्था तिथे मदत कार्य करत आहेत. डॉक्टर, औषधं, तपासणी किट आणि संरक्षण साधनं पुरवली जात आहेत. आता एक महत्त्वाचा प्रश्न, सामान्य माणसाने काय करावं? सर्वप्रथम अफवांवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर अनेक चुकीच्या गोष्टी व्हायरल होतात. इबोला हा हवेतून पसरणारा व्हायरस नाही, त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. पण सावध राहणं आवश्यक आहे. जर कोणी आफ्रिकेतून आला असेल आणि त्याला ताप, उलटी किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जावं. हात स्वच्छ धुणं, स्वच्छता राखणं आणि आजारी व्यक्तींपासून सुरक्षित अंतर ठेवणं महत्त्वाचे आहे. जर तुम्ही आफ्रिकेत प्रवास करत असाल तर अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. संक्रमित भागात जाणं टाळा. आजारी लोकांच्या संपर्कात येऊ नका. जंगली प्राण्यांच्या मांसापासून दूर राहा. मास्क वापरा आणि हात वारंवार धुवा. WHOच्या सूचनांचं पालन करा. कोणत्याही संशयास्पद लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. इबोलामुळे जगभरात भीती निर्माण होण्याचं आणखी एक कारण म्हणजे त्याचा मृत्यूदर. लोक जेव्हा ऐकतात की आजारात अर्ध्याहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो, तेव्हा स्वाभाविकपणे भीती वाटते. पण तज्ज्ञ सांगतात की योग्य वेळी उपचार मिळाले तर अनेक रुग्ण बाहेर बरे होऊ शकतात. त्यामुळे घाबरण्याऐवजी जागरूक राहणं अधिक महत्त्वाचं आहे. कोविड नंतर जगाने एक मोठा धडा शिकला आहे. कोणताही विषाणू छोटा समजू नये. सुरुवातीला लोक कोविडलाही गंभीरपणे घेत नव्हते, पण नंतर संपूर्ण जग ठप्प झालं. त्यामुळे WHO आता कोणत्याही मोठ्या उद्रेकाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे. इबोलाच्या बाबतीतही जगभरातील सरकार सतर्क झाली आहे. विमानतळांवर तपासणी, संक्रमित भागांवर नियंत्रण आणि आरोग्य यंत्रणा तयार ठेवण्याचं काम सुरू आहे. इबोलामुळे आर्थिक परिणामही होऊ शकतात. आफ्रिकेतील काही देशांमध्ये व्यापार, पर्यटन आणि प्रवासावर परिणाम होतो. लोक भीतीमुळे प्रवास टाळत आहेत. काही देशांनी आफ्रिकेतील संक्रमित भागांवर निर्बंध लावले आहेत. आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे WHO सतत जागतिक सहकार्याची मागणी करत आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण काय शिकलं पाहिजे? कोणताही विषाणू आला तरी माहिती आणि जागरूकता हे सर्वात मोठं शस्त्र असतं. अफवा, भीती आणि चुकीची माहिती समाजात गोंधळ निर्माण करते. त्यामुळे अधिकृत माहितीवर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. WHO, आरोग्य मंत्रालय आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचं पालन केलं तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. आजच्या घडीला भारतात इबोलाचा एकही रुग्ण नाही, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. पण जग आता एकमेकांशी इतकं जोडलं आहे की कोणत्याही देशातील आरोग्य संकट जगासाठी चिंता बनू शकतं. त्यामुळे सावध राहणं गरजेचं आहे. पुढील काही आठवड्यात WHO आणि जागतिक आरोग्य संस्था परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणार आहेत. जर परिस्थिती गंभीर झाली तर आणखी कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात.
तर मित्रांनो, इबोला हा नक्कीच धोकादायक व्हायरस आहे, पण सध्या तो कोविडसारखा जागतिक स्तरावर वेगाने पसरण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. योग्य माहिती, सावधगिरी आणि आरोग्य नियमांचं पालन केलं तर आपण स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अफवांपासून दूर राहा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा, कारण भीतीपेक्षा जागरूकता नेहमीच अधिक शक्तिशाली असते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.